संयोजक केतनजी पवार यांनी दीप प्रज्वलन करावं। या हिंदू संमेलन समितीच्या सर्व सदस्य संजयजी शेटवेकर, सदानंदजी काटरे, विकासजी नलावडे, बाबूशेठ चव्हाण, अरविंद बुवा चव्हाण, बाबूशेठ मोहिरे, अमोल सावरकर, बळवंत सुर्वे आणि गणपतराव वारे यांनी पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। व्यासपीठाजवळ भारत मातेच्या प्रतिमेसमोर अशी मी त्यांना विनंती करतो। हे आपले सर्व हिंदू संमेलन समितीचे सर्व सदस्य आहेत। सामाजिक पंचक्रोशी हिंदू संमेलन समिती आयोजित विशाल हिंदू संमेलन दीप प्रज्वलन झालेलं आहे। व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती ज्या खुर्च्या त्याच्यावर स्थानापन्न व्हावं। प्रमुख अतिथी नंदकिशोरजी मालेकर, प्रमुख वक्ते श्री नितीनजी सावंत आणि संमेलनाचे संयोजक श्री केतन। जी परमात्मा शक्ती आहे, गुरु शक्ती आहे, तिला मी वंदन करतो। उपस्थित सर्व मान्यवर आणि हिंदू बंधू भगिनींनो तुम्हालाही वंदन करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो। मगाशी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणपतीचा श्लोक झाला, गणेश वंदन करतो। आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठल्याही धार्मिक आपलं जी पूजा अर्चा त्याच्यामध्ये गणपतीची पूजा प्रथम केली जाते। आता ती प्रथम का केली जाते? कारण गुरुजी आपल्याला सांगतात म्हणून आम्ही प्रथम करतो। तर त्याच्यामागचं शास्त्र असं आहे की दश दिशांचा अधिपती तो गणपती। ह्या 10 दिशा ज्या आहेत ते श्री गणराया मोकळे करतात आणि ज्या समजा तुम्ही देवीचा होम करत असाल तर त्या देवीचं आगमन त्या मार्गाने यावं आणि तो मार्ग निर्विघ्न व्हावा या दृष्टीने ते गणेश वंदन केलं जातं। दुसरी गोष्ट अशी आहे की गणपती आपण जे आपली जी भाषा वापरतो, प्रार्थना करतो आपल्या उपसदेवतेला, त्याचं रूपांतर देवतांच्या भाषेत करतो म्हणजे दुभाषाचं काम करतो, म्हणून गणेश वंदन प्रथम केलं जातं। आता इथे विषय मांडताना आधीच्या वक्त्यांनी हिंदू धर्म ह्या विषयावर भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे। तर माझ्या दृष्टीने फार महत्त्वाच्या गोष्टी नेहमी मला वाटतात की आपल्या हिंदू धर्मियांच्या डोक्यात जे काही गोष्टी घुसवले गेलेल्या आहेत काही दशकांपूर्वी शतकांपासून, ते म्हणजे एक आहे म्हणजे सेक्युलर आहोत आम्ही, हिंदू सेक्युलर आहोत, आम्ही सेक्युलर आहोत। इतर धर्मीय सेक्युलर आहेत का हा प्रश्न आमच्या मनात कधी येत नाही। तर हा सेक्युलर शब्द हा इंग्रजी शब्द आहे आणि साधारण आपल्याला सांगितलं जातं की 75-76च्या दरम्यान इंदिराजींनी तो शब्द संविधानात घातला, पण त्याच्याही आधीपासून तो शब्द आहे। आता या शब्दाचा शब्द प्रचलित कधी झाला तर ब्रिटिश म्हणजे ब्रिटन जे होतं, ब्रिटिश साम्राज्य, त्याचा एक राजा होता 8वा लुई। त्या लुई राजाच्या वेळेला त्याची पत्नी जी होती कॅथरीन होती तिचं नाव, आणि त्याच्यापासून तिला मूल होत नव्हतं। आता दोष कोणाचाही असू शकतो, पत्नीचा असं नाही पतीचाही असू शकतो, पण त्याला असं वाटत होतं की हिच्यापासून मला मूल होत नाहीये तर मी दुसरं लग्न करावं जेणेकरून मला मूल होईल। पण त्या पत्नीला वाटत नव्हतं की माझ्या नवऱ्याने म्हणजे लुईने दुसरं लग्न करावं, पण तो करू शकत नव्हता कारण त्यावेळेला पोपची सत्ता म्हणजे ख्रिस्ती धर्मातलं जे मुख्य पीठ म्हणतो आपण त्याला कंट्रोलिंग पोप, तो त्याच्या पत्नीच्या नात्यातला होता आणि त्याच्या दबावामुळे तो लग्न करू शकत नव्हता। म्हणून त्यांनी एक दिवस डिक्लेअर केलं, जाहीर केलं की नाव ब्रिटन विल बी अ सेक्युलर स्टेट, म्हणजे धर्मसत्ता ही राजसत्तेला कंट्रोल करणार नाही तर राजसत्ता ही धर्मसत्तेला कंट्रोल करणार। आणि मग त्याला असा तो सेक्युलर शब्द आला आणि आता चणा कुरमुऱ्यासारखा वापरला जातोय। सर्व धर्माची शिकवण सारखी आहे का? मी जरा स्पष्ट बोलतोय, सर्व धर्मांची शिकवण सारखी नाही। कृपया या गोष्टी आपल्या डोक्यातून काढून टाका। असं नाही आहे, कारण आम्हाला आमच्याच धर्माचा अभ्यास नसतो तर इतर धर्माचा काय करणार।
मुळात हे जे शिकवण दिली जाते, तर आता हिंदू म्हटल्यानंतर हिंदू धर्मावर काही जण बोलले. संविधानामध्ये हिंदू म्हणजे कोण, तर पारंपरिक हिंदू म्हणजे आपण जे आहोत पारंपरिक हिंदू, ते शीख, जैन आणि बुद्ध ह्या सगळ्यांना हिंदू समजलं जातं, कारण हे धर्म सुद्धा या मातीतलेच आहेत. आता जे उरलेले 3 धर्म आहेत, मोठे धर्म, जुडायझम म्हणजे ज्यूज, ख्रिश्चॅनिटी ख्रिश्चन आणि इस्लाम म्हणजे मुसलमान. आपण हे अब्राहमिक धर्म आहेत. म्हणजे त्यांचा मूळ पुरुष, आपण आपल्या स्थानिक भाषेत म्हणतो मूळ पुरुष, तर त्यांचा मूळ पुरुष हा अब्राहिम आहे. त्याचं इस्लामीकरण झालं, त्याचं नाव होतं इब्राहिम. ह्या 3 धर्मांची शिकवण जवळपास सारखी आहे. माझा खूप जास्त अभ्यास झालेला नाही, पण जवळपास सारखी आहे, कारण मूळ एकच आहे. आता ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम हे मोठे धर्म आहेत, तर त्यांच्यामध्ये थोडंसं काय सांगितलंय ते लक्षात ठेवूया. ख्रिस्ती धर्मानुसार या जगातली लोकसंख्या ही 2 मध्ये विभाजित झालेली आहे. एक म्हणजे बिलिव्हर्स अँड दुसरे म्हणजे नॉन बिलिव्हर्स. म्हणजे जे गॉड आणि येशू त्याचा पुत्र मानतात ते बिलिव्हर्स. नॉन बिलिव्हर्स म्हणजे इतर सर्व, म्हणजे जे मुसलमान आले, हिंदू आले, जैन, बुद्ध, जे सर्व. आता जसा जिहाद शब्द आहे, जिहादकडे येतोच, तसं ख्रिश्चनांमध्ये सुद्धा क्रुसेड शब्द आहे. आपल्या डोक्यातले कन्सेप्ट क्लिअर करूया आपण, जे चुकीच्या गोष्टी आहेत आपल्या त्या डोक्यात इथून निघताना काढून टाकूया. त्यांच्याकडे क्रुसेड शब्द आहे. क्रुसेड म्हणजे काय, तर धर्मयुद्ध. कसलं धर्मयुद्ध? सो बिलिव्हर्स शुड डू अ क्रुसेड अगेन्स्ट नॉन बिलिव्हर अँड यू कन्वर्ट देम इनटू द ख्रिश्चॅनिटी ऑर किल देम. म्हणजे बिलिव्हर्स जे ख्रिस्ती धर्माला मानणारे आहेत त्यांनी एक क्रुसेड करायचं, धर्मयुद्ध करायचं, आणि जे नॉन बिलिव्हर्स आहेत म्हणजे ख्रिश्चनिटीला न मानणारे त्यांना एकतर बाटवा नाही तर मारून टाका. हा तिथे लिहिलेला आहे. काही चांगल्या गोष्टी आहेत, पण या महत्वाच्या गोष्टी आहेत. आता इस्लामकडे बोलूया. हा शब्दाचं लव जिहाद थोडंसं बोलायचं आहे मला, पण जिहाद शब्द हा इस्लाममधला जो आलेला आहे, जिहादी वृत्ती जी जगभरात त्रासदायक झालेली आहे. पोलीस यंत्रणे, सैन्य यंत्रणेला, जगभरातल्या सगळ्यांना ते त्रासदायक झालेली आहे. तर त्यांच्या ह्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की ह्या जगाची लोकसंख्या 2 मध्ये विभाजित झालेली आहे. एक म्हणजे मोमीन म्हणजे इस्लामला मानणारे, आणि दुसरे म्हणजे काफर म्हणजे आपण काफर आहोत. काफर शब्द वाचलाय आपण, शाळेपासून आलेला आहे, पिक्चरमध्ये ऐकलेला आहे. काफर म्हणजे आपण सगळे काफर आहोत. तर जिहाद त्यांचं सुद्धा सेम आहे. धर्मयुद्ध करायचं म्हणजे जिहाद करायचा, आणि हे जे काफर आहेत त्यांना मोमीन बनवायचं, म्हणजे आपल्या धर्माची, इस्लामची शिकवण द्यायची किंवा त्यांना मारायचं. पूर्वीच्या काळात जिजिया कर वसूल केला जायचा. हे इतिहासात आहे, सगळ्यांना मान्य आहे ना. जिजिया वसूल करत होता, औरंगजेब वसूल करत होता, अकबर वसूल करत होता. तर त्यांना त्यांच्या धर्माचं पालन करायला द्यायचं असेल तर त्यांच्याकडनं जिजिया कर वसूल करायचा. पण आता ते होऊ शकत नाही, म्हणून मग आता लव जिहाद आहे. तो विषय मी नंतर घेणार आहे. आता मग ह्यांचं असं जर आहे तर मग हिंदू धर्माची शिकवण का वेगळी आहे? मग अशी काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. हिंदू धर्माची शिकवण वेगळी आणि जगाला हितकारक आहे, कारण आमच्या धर्मामध्ये फक्त आणि फक्त कर्माला महत्त्व दिलेलं आहे. कर्म आणि कर्म, तो हिंदू असो की इतर धर्मातला असो, स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही जातीतला असो, तो पदाधिकारी असो की नसो, करोडपती असो की रोडपती, प्रत्येकाला कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे तुम्ही जशी कर्म कराल त्यानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे. दुसरा एक मोठा फरक आहे, मगाशी तो सांगायचं राहिला, की ह्या अब्राहमिक धर्मामध्ये पुनर्जन्म सांगितलेला नाही. पुनर्जन्म नाही, आपल्याकडे पुनर्जन्म सांगितलेला आहे. आणि कर्माचं फळ हे या जन्मात, पुढच्या जन्मात कधीही मिळू शकतं असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे सत्य आहे की असत्य आहे त्याची थोडीशी उदाहरणं देतो. कारण काय वेळेला असं होतं की तत्वज्ञान सांगितलं की कंटाळा येतो, मेंदू क्षीण होतो.
त्यामुळे उदाहरणं देऊन हा मुद्दा मी स्पष्ट करतो, कारण धर्माची महती, धर्माप्रतीची श्रद्धा जागरण होणं महत्वाचं आहे. महाभारताच्या वेळेला भीष्म पितामह जेव्हा त्या बाणांच्या शैलीवर झोपलेले होते आणि जेव्हा वासुदेव कृष्ण त्यांना भेटायला आले, तेव्हा त्यांनी कृष्णाला एक प्रश्न विचारला की मला या वेदना का होत आहेत, मी असं कुठलं पाप केलं होतं या जन्मी की ज्याच्यामुळे मला या प्रचंड वेदना होत आहेत. कारण तो एक भाग आहे की भीष्मना त्यांच्या वडिलांनी वरदान दिलेलं होतं की तुमचं इच्छा मरण आहे. त्याला दक्षिणायन सुरू होतं आणि उत्तरायणाची ते वाट बघत होते. म्हणजे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं, त्यासाठी ते वाट बघत होते प्राण सोडायला. तर श्रीकृष्णाने सांगितलं ठीक आहे, या जन्मी मागचा असं कित्येक मागे गेल्यानंतर कुठल्या एका जन्मात ते राजपुत्र होते, रस्त्याने चाललेले होते, धनुष्य बाण होतं, समोर एक सरडा आला आणि त्या सरड्याला त्यांनी त्या बाण काढून त्या बाणाच्या टोकावर असं धरलं आणि फेकून दिलं. तो बाजूला काटेरी झाडं होती, तिथे तो सरडा उपडा पडला आणि त्या पाठीत त्याच्या काटे शिरले. हे जे पाप घडलेलं होतं त्याचं फळ भीष्मांना महाभारताच्या काळात त्यावेळेला मिळालं. हे एक उदाहरण झालं. दुसरं एक उदाहरण सांगतो, तुम्ही युट्यूबला टाकलं तर नाव येईल. श्री एम म्हणून एक व्यक्ती आहे. एम म्हणजे मुमताज अली खान, मुस्लिम व्यक्ती आहे, केरळमध्ये आहे, अजूनही जिवंत आहेत. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, 2-3 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांनी त्याचं पहिलं पुस्तक जे लिहिलेलं आहे श्री एम, त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे, हे जिवंत आहे का, तुम्हाला भेटायचं तर भेटू शकता, म्हणजे आपलं धर्माचं तत्वज्ञान कसं श्रेष्ठ आहे हे मी सांगतो तुम्हाला. त्या श्री एमनी असं सांगितलेलं आहे की गतजन्मी मी एक हिंदू ब्राह्मण होतो, मी साधना करत होतो हिमालयामध्ये बसून, आणि माझे गुरु जे होते ते महाअवतार बाबाजी अजूनही जिवंत आहेत. ते 1600 वर्ष होऊन गेलेली आहेत, अजूनही जिवंत आहेत आणि ते उत्तम साधकांना मार्गदर्शन करतात जे साधना करतात. तर त्यावेळेला मी माझ्या साधनेसाठी हिमालयातल्या एका गुहेत बसलो होतो. तिथे एक फकीर वेशातला माणूस आला आणि त्याच्या चुळबुळीमुळे माझं ध्यान भंग पावलं. मी त्याला विचारलं, कोण तू, इथे कशाला आलास, माझं ध्यान तुझ्यामुळे भंग पावलं. तो म्हणाला, माझ्या गुरुंनी आता ध्येय ठेवलंय, तर ह्याचं पुढचं मार्गदर्शन म्हणाले, त्यांनी ध्येय ठेवायच्या आधी मला सांगितलं की तू हिमालयात जा, अशा ठिकाणी एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये तुला एक योगी तरुण भेटेल, त्याच्याकडनं पुढचं साधण्याचं मार्गदर्शन तू घे. म्हणून मी तुमच्याकडे आलो. आता तरुण वय होतं, काही चुका घडतात, आपण स्व करायला नको त्या चुका. रागाच्या भरात मी त्याला सांगितलं की तू इथून चालता हो, तुझ्यामुळे माझं ध्यान भंग पावलं, आता मला स्नान करून परत ध्यानाला बसायला लागेल. तर तो जो फकीर वेशातला माणूस होता तो म्हणाला, आता माझे गुरु गेले, तुम्ही मला असं हकलवताय, तर मी आता अलकनंदा नदी जी आहे तिथे जाऊन जीव देतो. आणि त्यांनी जीव दिला. जीव दिल्यानंतर माझे थोड्या गुरु प्रगट झाले, महाअवतार बाबाजी. त्यांचं स्वचरित्र आहे, वाचायला मिळेल तुम्हाला, अमेझॉनवर असेल कदाचित. महाअवतार बाबाजींनी सांगितलं, अरे तुझ्याकडनं मोठं पातक घडलेलं आहे, एका व्यक्तीच्या साधकाच्या हत्येला तू कारणीभूत झालेला आहेस. तर आता तुला तुझा प्राण योगिक क्रियेने, आपल्याकडे योगिक क्रिया आहे म्हणून तो हिंदू धर्म मोठा आहे, योगिक क्रियेने तुझा प्राण जो आहे तो आज्ञाचक्र, इथे आज्ञाचक्र असतं, या आज्ञाचक्रामध्ये आणून तुला प्राण सोडून द्यायला लागेल. तू प्राण सोडून दे, पुढच्या जन्मी आपली भेट होईल. आणि मग पुढचा जन्म माझा केरळमध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला. आणि पहिल्यापासून मला गतजन्मीचा संस्कार होता, त्यामुळे माझे मित्र जे मंदिरात जात होते ते काय करतात, प्रसाद खातात, अशी मला उत्सुकता होती. एक दिवस माझ्या घराच्या इथे, जुनं घर कुंपण मोठं होतं, झाडाखाली एक कोणतरी मला बोलवतंय असं वाटलं, तर तिथे मी गेलो. तर एक व्यक्ती उभी होती, त्याने सांगितलं आपल्या पुढच्या काळात आपली भेट होईल, आणि ते तिकडे गुप्त झाले. आता गतजन्मीचा संस्कार एवढा होता की त्यांनी मग मी म्हणाला घर सोडलं आणि हिमालयात माझ्या गुरूंच्या शोधासाठी गेलो. आणि तिथे मग महाअवतार बाबाजींचे शिष्य, ते त्यांच्या या जन्मीची गुरु, असं त्यांनी त्या याच्यात लिहिलेलं आहे. पुनर्जन्म आहे, कर्माचं फळ भोगायला लागतं. त्यांनी आणखीनही काय लिहिलेलं आहे की माझे अनेक जन्म झालेले आहेत, आणि त्या जन्म त्यांनी नित्य निरंतर म्हणून एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे की महाभारतात मी एक ऋषीपुत्री होते आणि मी पांडवांच्या बाजूनी कौरवांच्या विरोधात लढली होती.
आता एक नाव सांगतो, किती जणांना ते पराक्रमी राजाचं नाव माहिती आहे सांगा? ज्याचं नाव आहे बाप्पा रावळ. बाप्पा रावळ किती जणांना माहिती आहे? फार थोड्यांना माहिती असतील, बरोबर. 1% सुद्धा नाही. बाप्पा रावळ ह्या इतिहास आम्हाला शिकवलाच गेलेला नाही, दुर्दैवाने. जो अकबर आणि यांचा सगळा इतिहास शिकवला, ह्यांचा बाप्पा रावांचा इतिहास शिकवला नाही. हे महापराक्रमी राजे होते ज्यांनी ह्या सुलतानांना थेट इराणपर्यंत ठोकत नेलेलं होतं, थेट इराणपर्यंत. आणि आमच्या ज्या राजपूत राजाने आपल्या कन्या इस्लामी शासकांना दिल्या, तर त्या सुलतानांनी त्यांच्या पराक्रमामुळे भीतीपोटी आपल्या कन्या या बाप्पा रावांना दिल्या होत्या. प्रचंड पराक्रमी. त्यांचं मृत्यू झाल्यानंतर 100 वर्ष एकही आक्रमण झालं नव्हतं, कारण इराणपर्यंत त्यांनी चौक्या बसवलेल्या होत्या. तर हा उल्लेख इतिहासात आम्हाला कधी शिकवला जात नाही. पराभूताचा इतिहास, हिंदू म्हणजे असे होते, हे सगळं हेतुपुरस्सर आमच्या डोक्यात घातलं गेलेलं आहे. हिंदू धर्माची महती ही आहे. आता अजून एक उदाहरण देतो, श्रद्धा जागरणासाठी. सत्यनारायण पूजा प्रत्येकाच्या एका संतांच्या चरित्रात आहे. गोष्ट घडलेली घटना आहे. विदर्भातल्या एका गावात एक पैसेवाला माणूस होता. त्याच्याकडे एक माळी नोकरीला होता. हा जो मालक जो होता तो विष्णू सहस्त्रनाम दर दिवशी मोठ्या आवाजात म्हणायचा, आणि हा माळी ते विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं, ज्याला श्रवण भक्ती म्हणतात. असं बरेच वर्ष चाललेलं. वृद्धापकाळाने माळी आजारी पडला. त्यांनी मालकाला निरोप पाठवला की मी आता तुमच्याकडे येऊ शकत नाही, तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्यासाठी विष्णू सहस्त्रनाम म्हणावं. म्हणून तो मालक त्याच्या घरी गेला, विष्णू सहस्त्रनाम म्हटलं. त्यानंतर तो माळी मेला वृद्धापकाळ. काय झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर तो माळी त्या मालकाच्या घरी परत आला. घडलेली घटना आहे, आश्चर्य वाटण्यासारखीच आहे, अविश्वास वाटेल, पण हे डॉक्युमेंटेड आहे, लिहिलेलं आहे. तर मालक म्हणाला, अरे तू तर मेला होतास ना? म्हणाला, हो मी मेलो होतो बरोबर आहे, पण तुम्ही जे विष्णू सहस्त्रनाम म्हणत होता आणि मी ते ऐकत होतो, त्यामुळे मला मृत्यूनंतर यमलोक नाही तर विष्णुलोक मिळाला. आता मी विष्णुदूत बनून आलेलो आहे. वेगवेगळे लोक आहेत, आपल्याला फक्त 3 डायमेन्शन, त्रिमिती माहिती आहेत. 9 डायमेन्शन आहे, त्याच्या पुढे शून्य लोक, त्याच्या पुढे महाशून्य लोक आहे. एवढं आपल्याकडे तत्वज्ञान आहे. या धर्माचं तत्वज्ञान स्वर्गापर्यंतच मर्यादित आहे, आणि माणसं मारून स्वर्ग गाठता येतो असं चुकीचं सांगितलेलं आहे. तर म्हणाला, मग तू आलायस कशाला? आपला गावचा जमीनदार आहे, त्याचा मृत्यू आलेला आहे, त्याला त्याचा घोडा उडवणार आहे. तो उडवल्यानंतर जर तुळशी वृंदावनाच्या दिशेने पडला तर त्याचा प्राण मी विष्णू लोकात घेऊन जाणार आहे, त्याला विष्णू लोकात. दुसऱ्या दिशेने पडला तर त्याला यमदूत घेऊन जातील. महिलांनी लक्षात ठेवा, तुळशी वृंदावन असतं, आपण जल अर्पण करतो, किती महत्व आहे त्याचं. आता हा जो विष्णुदूत बनवून आलेला त्याचा माळी होता, तो कोणाला दिसत नव्हता. मग हे गेले जमीनदाराला भेटायला. जमीनदाराने स्वागत केलं. इतक्यात त्याचा जमीनदाराचा नोकर सांगायला आला, मालक घोडा ऐकत नाहीये. म्हणून तो जमीनदार त्या घोड्याला सामोरा गेला. तो घोडा पिसाळलेला होता, त्याने उडवला मालकाला. तो पडला तुळशी वृंदावनाच्या दिशेने आणि त्याचा प्राण मग तो विष्णू लोकात घेऊन गेला. तर सांगायचं हे काय आहे की आपल्याकडे जी काही शास्त्र आहेत, जे विधी सांगितलेले आहेत, हे काही ब्राह्मणांनी त्यांच्यासाठी तयार केलेले नाही आहेत. मी ब्राह्मण नाही आहे म्हणजे ब्राह्मणांची बाजू घेतो असं नाही, पण आमच्याकडे हा सुद्धा एक नरेटिव्ह सेट केला जातो की सगळं ब्राह्मणांनी तयार केलेलं आहे. आपल्याकडे भरपूर विधी सांगितलेले आहेत, पितृकार्य आहे, भरपूर आहे. आता बोलायला भरपूर आहे, पण वेळ कमी आहे, त्यानुसार मी काही गोष्टी टाळतोय बोलायचं. तर ही हिंदू धर्माची महती आहे, बरोबर. सर्वश्रेष्ठ असं तत्वज्ञान हे हिंदू धर्मातलं आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे सोल्युशन, उत्तर दिलेलं आहे. मूल जन्माला यायच्या आधी काय करायचं, गर्भसंस्कार. आल्यानंतर त्यांनी काय करायचं, त्यासाठी संस्कार. आणि मेल्यानंतर त्याचं काय करायचं, हे तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पितृकार्य आहे, बरोबर, तर ते त्यासाठी आहे. अजून एक गोष्ट सांगतो, मला ते थांबवू शकत नाही, की आपल्याकडे 3 विभागात आपण विभागलो गेलेलो 3 गोष्टींमध्ये. एक जाती,
दुसरं म्हणजे पक्ष आणि तिसरा म्हणजे संप्रदाय. बरोबर. पक्षाचं हे जे काय करायचं ते त्या निवडणुकीच्या वेळेला करा, जातीचा काय कार्यक्रम असेल त्यावेळेला तो करा, संप्रदायानुसार साधना तीही करा. पण दुर्दैवाने ह्या 3 गोष्टीमुळे आम्ही विभागलं गेलेलो आहोत. मग आता वेळेला सांगितलं तर जातीचं हे असं जातीचं काही महत्त्व नाही, कारण मी कुठल्या जातीत जन्माला येणार हे मला काहीच माहिती नाही. तर या संदर्भात एक उदाहरण देतो तुम्हाला की कसं असतं गोष्टी. एक टेंबेस्वामींच्या चरित्राची गोष्ट आहे. टेंबेस्वामी म्हणजे सावंतवाडीच्या इथे त्यांचं वास्तव्य होतं. वासुदेवानंद सरस्वती त्यांचं नाव. तर टेंबेस्वामी जेव्हा जिवंत होते त्यावेळेला सावंतवाडीला एक अणावकर नावाचा गृहस्थ होता. त्या अणावकराच्या अंगात त्याचं पूर्वज पिशाच्य यायचं. अणावकर हा ब्राह्मण होता. तर ते पिशाच्याला संचार झाल्यानंतर तो पिशाच्य मार्गदर्शन करायचा, म्हणजे दरबार भरायचा. असे जसे तुम्ही बसलात तसं ते अणावकराच्या अंगात संचार झाला. काही जण मानतात, काही जण नाही म्हणत, पण आहे संचार ही गोष्ट आहे. तर तो मार्गदर्शन करायचा, कुमुहूर्त कुठला, सुमुहूर्त कुठला, काय शास्त्र काय सांगतं, ह्याच्यावर काय उपाय आहे, असं ते दरबार भरायचा. तर टेंबेस्वामी त्याला भेटायला आले. तर त्याचा संचार झाला पिशाच्याचा, आणि त्यांनी सांगितलं माझा मनुष्य जन्म 250 वर्षापूर्वी झाला होता. म्हणजे हा देहधारी 250 वर्षापूर्वी होता. त्यावेळेला मी एक वेद संपन्न ब्राह्मण होतो. माझ्याकडे वैद्यकीय व्यवसाय होता. एक दिवस असं झालं की माझ्या घराच्या कुंपणाला गायीने धडक दिली. धडक दिल्यावर ते कुंपण तुटलं. मी रागाच्या भरात त्या गायीला मारलं. वासरू होतं छोटं, गाय अशी मोठी नव्हती. आणि गोहत्या घडली माझ्याकडनं. त्याचं प्रायश्चित्त घेतलं नाही. मेल्यानंतर मी यमाच्या दरबारात गेलो मृत्यूनंतर. यमाने सांगितलं अरे तुझ्याकडनं गोहत्येचं पातक घडलेलं आहे, एकतर आता व्याघ्र योनीत जा, नंतर पिशाच्य योनीत जा, कारण पातक घडलेलं आहे. लक्षात ठेवा गोहत्या किती धोकादायक आहे. आम्ही आमचे हिंदूच कसायांना गायी विकतो, म्हणजे आपण गोहत्येला आपणही कारणीभूत आहोत. तर गोहत्येचं पातक घडलेलं आहे. व्याघ्र योनीत जा वाघाच्या जन्माला, नाहीतर पिशाच्य योनीत अडकून राहा. तर पिशाच्य योनी स्वीकारली मी, आणि या माझ्या वंशजाच्या माध्यमातून पुण्यकर्म करून मी या पिशाच्य योनीतनं मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी पुढे जाऊन असं सांगितलं, एखादा जीवाची कर्म अतिशय वाईट असतील तर तो या योनीमध्ये 10,000 वर्षापर्यंत अडकून राहू शकतो. 10,000 वर्षापर्यंत. आता अजून एक उदाहरण देतो. आपल्याकडे सांगितलेलं कसं की जिहाद विषय जो आहे की तुम्ही इस्लामसाठी जर आपला प्राण अर्पण केला, म्हणजे शहीद झाला, आपण हुतात्मा म्हणतो, सैनिक आपले हुतात्मा होतात, शहीद होत नाही. तर इस्लामसाठी जर प्राण अर्पण केले, बॉम्बस्फोट लावून स्फोट हे केलं, तर तुम्ही थेट स्वर्गात जाणार असं सांगितलेलं आहे शहीद होऊन. आता सर्वात मोठा शहीद कोण, म्हणजे शहीद झालेला किंवा हे करणारा, जिहाद करणारा, तो म्हणजे औरंगजेब. बरोबर. औरंगजेबाला मानणारी काही मंडळी आहेत. आता औरंगजेबाला स्वर्ग मिळाला होता त्यांच्या तत्वज्ञानानुसार. शंकर महाराजांचं चरित्र जर तुम्ही अभ्यासलं, शंकर महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे की महाराजांनी देह ठेवायच्या आधी, म्हणजे आपला भारत स्वतंत्र व्हायच्या आधी, महाराज एका त्यांच्या भक्ताच्या घरी होते. भक्ताच्या घरी असताना तिथे त्याला सांगितलं की मी आता ध्यानाला बसतोय, मला कोणीही त्रास देऊ नका, मी जोपर्यंत बाहेर येत नाही खोलीतून तोपर्यंत कोणालाही आतमध्ये पाठवू नका, असं त्यांनी सांगितलं. तो भक्त बाहेर बसला पहारेकरी म्हणून. थोड्या वेळाने दुसरा भक्त आला, म्हणाला महाराजांना भेटायचं. महाराजांनी सांगितलं भेटायला जायचं नाही, नंतरी. असं थोडा वेळ गेला, ह्याची चुळबुळ वाढत होती. जो पहारेकरी भक्त होता त्याला लघुशंकेला जायला लागला. तो लघुशंकेला गेल्यावर ह्या भक्ताने धाडकन दरवाजा उघडला आणि आतमध्ये शिरला. महाराजांना हात मारली. महाराजांचं ध्यान भंग पावलं. त्याच्यानंतर त्यांनी जे काय सांगितलंय की म्हणाले, अरे मूर्खा, त्या पहारेकरी भक्ताला सांगितलं, तू इथेच लघुशंका केली असतीस तरी चाललं असतं. मी सूक्ष्मदेहाने, आपल्याकडे योगिक क्रियेमध्ये आहे सूक्ष्मदेह, म्हणजे हा स्थूल देह झाला, त्याच्यामधनं आत्म्याबरोबर जो लिंगदेह असतो तो सूक्ष्मदेहाने मी दिल्लीला गेलो होतो. तिथे मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये देशाच्या विभाजनावर चर्चा चालली होती.
ती चर्चा त्या चर्चेमध्ये हे औरंगजेबाचं भूत उल्लेख आहे त्याच्यामध्ये. औरंगजेबाचं भूत काँग्रेसच्या नेत्यांच्या मानगुटीवर बसून या विभाजनाला मान्यता द्यायला पाडत होती आणि ते थांबवायला म्हणून मी गेलो होतो. पण दुर्दैवाने आता ह्या देशाचं विभाजन होणार, प्रचंड रक्तपात होणार, महिलांवर अत्याचार होणार आणि हे पाहायला आम्ही नसणार आहोत. आणि महाराजांनी देह ठेवला. आता हा खरा वली, गाझी, मोठा जिहादी, त्याला स्वर्ग मिळाला होता. तो इतकी वर्ष अजून अडकून पडलेला आहे. सांगायचं तर काय, आपल्याकडे जे सांगितलेलं तत्वज्ञान, कर्माचा सिद्धांत हा फार महत्वाचा आहे. हे मी मुद्दामून बोललो की श्रद्धा जागरण होणं, आमच्या धर्माप्रती आमची श्रद्धा वाढणं आणि धर्मानुसार आचरण होणं फार महत्वाचं आहे. दुसरा एक विषय आहे तो म्हणजे लव जिहाद. आता इथे जवळच वस्ती आहे, पण काही गोष्टी ज्या सत्य आहेत त्या मांडल्या गेल्या पाहिजेत. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की हा विषय मांडावा. तर असा विषय बंदिस्त सभागृहात मांडलेला जास्त चांगला असतो, जास्त मोकळेपणाने बोलता येतो. जिहाद शब्द मगाशी सांगितलं तसा की मोमीन आणि काफिरांच्या विरोधात करायचं युद्ध म्हणजे जिहाद. आता पूर्वीसारखं युद्ध करता येत नाही, मग काय करायचं? तर वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद आहेत. त्यातला एक लव जिहाद आहे. थोडक्यात जिहादचे प्रकार सांगतो तुम्हाला. एक लव जिहाद आहे, दुसरा पॉप्युलेशन जिहाद आहे, म्हणजे लोकसंख्या वाढवायची आणि आपलं प्रस्थापन करायचं. लँड जिहाद आहे, जे वक्फ बोर्ड करत आहे, जमिनी काबीज करायच्या आणि आपलं वर्चस्व प्राप्त करायचं. हलाल जिहाद आहे, हलाल सर्टिफिकेट आहे. हिंदू जनजागृती समिती तो विषय नेहमी मांडते हलाल जिहादच्या हलाल सर्टिफिकेटवर. वोट जिहाद आहे, आपली वोट बँक तयार करून पक्षांना नमवायचं. घुसखोरी जिहाद आहे, जो बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम करतात, तोच जिहादचा एक प्रकार झाला. बॉलिवूड जिहाद आहे, तो बॉलिवूड जिहाद मी थोडासा पुढे मांडतो. आणि थूक जिहाद आहे, म्हणजे थुकून, व्हॉट्सअपला क्लिप बघितल्यात ना तुम्ही, थूक जिहाद. आता त्यांचं म्हणणं काय, म्हणजे मी ऐकलं ते की म्हणे थुकण्याने काय होतं, तर थुकण्याने म्हणे बरकत येते, बरोबर, असं एक म्हणणं आहे त्यांचं. थुकण्याने त्या खाण्यामध्ये किंवा कुठे, आता हे नवीन बनवलं तर थुकायचं आणि असं लावायचं तर बरकत होते म्हणे. आता हे आपण योग्य धरूया, नाही आहे ते अयोग्यच आहे, योग्य धरूया. जर थूक जिहाद जर योग्य असेल तर पाकिस्तान भिकेला लागलाय ना. पाकिस्तानची जी काय लोकसंख्या आहे, काय 2, 4, 5 करोड, त्यांनी सगळ्यांनी थुकायचं, दर दिवशी थुकत राहायचं. थुकल्यानंतर पाकिस्तानचा विकास व्हायला पाहिजे. अरे हा जिहाद करून ते पाकिस्तान भिकेला लागलेला आहे. जर जिहाद योग्य असताना तर पाकिस्तानचा विकास व्हायला होता, कारण सगळे काफर इकडे राहिले, मोमीन तिकडे गेले. हे तर वास्तव आहे, हा इतिहास आहे. म्हणजे हे सगळं बोगस तत्वज्ञान आहे, जे हे जिहादी वृत्तीला शिकवलं जातं. पुनर्जन्म त्यांच्याकडे सांगितलेलं नाही आहे. त्याच्याकडे असं सांगितलेलं आहे की मूर्तीपूजा ही चुकीची आहे, पाप आहे, आणि मूर्तीपूजक जे आहे ते जाणार जन्नममध्ये. त्याच्यामध्ये ती शक्ती जी काय ती त्याला जाळणार, मग ती चांबडी एकदा जाळून काढली, असं काय काय सांगितलेलं आहे की दुसरी चांबडी लावणार आणि ती परत जाळणार, असं सांगितलेलं आहे. आम्ही किती आपल्या मेल्यानंतर आपलं काय होणार असं त्यांच्याकडे जे काय सांगितलेलं आहे ते. तर याच्यामध्ये आमच्या मुलींना एक उदाहरण दिलं जातं, म्हणजे जे फार प्रभावी उदाहरण आहे ते म्हणजे अकबर, जोधा अकबर. जोधा अकबर हे उदाहरण पिक्चर आला, सिरियल आले, त्यामुळे मुलींना वाटतं अरे जोधा अकबर बघा, म्हणजे मुस्लिम आणि हिंदूंचं प्रेमाचं प्रतीक, बरोबर की नाही. साधारण मला असं वाटायचं काही वर्षापूर्वी, मी सेक्युलर होतो सो कॉल्ड, कारण माहीत नव्हतं. आता अकबराला बायका शब्द वापरतो, पत्नी नाही म्हणणार. बायका किती होत्या माहिती आहे? अकबराला बायका 5, 10, 15, 20, 100, 1000, 2, 3, 5000 बायका होत्या अकबराला. 5000 बायका दुसऱ्यांच्या उचलून आणलेल्या राण्या, मुली अशा त्याच्या हराममध्ये
होत्या आणि आमच्या मुलींना दाखवलं जातं बघा अकबर किती सेक्युलर होता, जोधाला त्यांनी प्रेम केलं वगैरे सगळं बोगस तत्वज्ञान आहे. त्याच्याकडचा जो त्याच्या महालात जो होता त्यांनी त्याचं चरित्र लिहून ठेवलंय, त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. हे कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेने लिहिलं नाहीये. 5,000 बायका. आता तो जोधाला किती वेळ देऊ शकणार होता? बरं, या जोधाचं झालं काय? जोधाचं नाव त्यांनी बदललेलं होतं, हेच माहित नाही आपल्याला. तिचं नाव मरियम ठेवलेलं होतं. तिचं मरियम महाल म्हणून एक महाल होता आणि मेल्यानंतर तिला पुरलं. आता तो जो सेक्युलर असता ना तर तिला जायलं असतं, दुर्दैवाने केलं नाही. हे मोठं उदाहरण जे आहे ते आपल्या मुलींना, महिलांना सांगा आणि आपल्या मुलींना सांगा, जोधा अकबर हे खोतांड आहे, खोटं पसरवलं गेलेलं आहे आणि लव जिहाद व्हायला या गोष्टी कारणीभूत होतात. जे आमच्या मनावर बिंबवलं जातं त्याचे हे दुष्परिणाम आहे. आता मगाशी सांगितलं बॉलिवूड जिहाद, जेव्हा 1990 नंतर दाऊद इब्राहिमच्या हातात फिल्म इंडस्ट्री आली तेव्हापासून हा बॉलिवूड जिहाद सुरू झाला. मी जोड्या नुसते वाचून दाखवतो. शर्मिला टागोर पतोडी, बरोबर, सुशीला चरक सलीम खानची बायको म्हणजे सलमानचे वडील, गौरी चिब्बर शाहरुख खानची बायको, रीना दत्त व किरण राव आणि आत्ताची तिसरी आमिर खानची बायको, अमृता सिंग, करीना कपूर सैफ अली खानची बायको, अरबाज खानची बायको मलायका अरोरा, अझरुद्दीनची बायको संगीता बिजालीन. त्याच्यानंतरची नावं सो भरपूर आहे. हा झाला बॉलिवूडच्या. आता ह्या आमची मुली बघतात की आमच्या या हिंदू हिरोईन मुसलमानाशी लग्न करतात आणि त्यासुद्धा या लव जिहादला बळी पडतात. त्यामुळे हे कन्सेप्ट, आपले विचार सुस्पष्ट पाहिजे. हे साफ खोटं आहे की असं काहीतरी होऊ शकतं. आता या मुलींचं काय होतं, आणखीन एक उदाहरण आहे. कमला दास नावाची एक केरळमधली प्रसिद्ध साहित्यिक होती. 1999ची गोष्ट आहे. तिचा प्रभाव केरळमधल्या काही लोकांवर होता. प्रसिद्ध व्यक्ती असेल तिचा प्रभाव होता. तिच्याबरोबर एक 30 वर्षीय मुस्लिम प्राध्यापक होता. त्यांनी तिच्याशी 65, तिचं वय 65, ह्याचं 30, प्रेमविवाह झाला. तिचं नाव बदललं गेलं. हां, आता हा का झाला? त्यांनी 30 वर्षाचा मुलगा 65 वर्षाच्या म्हातारीशी लग्न करेल का? पटतं का तुम्हाला? त्यांनी ते लव जिहादसाठी केलं, कारण तो प्रभाव इतर हिंदू मुलींवर, महिलांवर पडणार होता. आणि तिने नंतर खाजगीमध्ये तिच्या मैत्रिणीशी कबूल केलं की माझ्या नवऱ्याला झालेल्या मिडल ईस्टमधनं, सौदी वगैरे या देशातनं 1 कोटी रुपये कमीत कमी आलेले होते. पैसे दिले जातात, वेगवेगळे रेट्स आहेत त्याच्यात. शीख तरुणी असेल तर 7 लाख, पंजाबी असेल तर 6 लाख, ब्राह्मण असेल 5 लाख, गुजराती कच्छी 3 लाख, क्षत्रिय 3 लाख, मागासवर्गीय 2 लाख, बौद्ध धर्मीय 1.5 लाख, असे ते पैसे पुरवले जातात त्या मुलांना. हा लव जिहादचा एक भाग झाला. त्याच्यामध्ये फक्त मुलीच असं नाही, लग्न झालेल्या महिला सुद्धा हे लव जिहादच्या सापळ्यामध्ये ओढतात. आणि त्यांचं असं जे पकडले गेले त्यांचं असं वक्तव्य आहे, हे जिहादी जे पकडले गेलेले आहे, की हे लग्न झालेल्या महिला म्हणजे ATM मशीन आहे आमच्यासाठी. ATM मशीन म्हणजे काय? त्या महिलेला ब्लॅकमेल करून पैसे उकळता येतात. हे महिलांनी सुद्धा लक्षात ठेवावं. कमीत कमी संपर्क ह्या विधर्मी लोकांशी करायला हवा. सेक्युलर नावाची गोष्ट नाही. कुठेही सर्व धर्माची शिकवण सारखी नाही. आता याच्यात अजून एक भाग येतो. काही जणांचं मगाशी म्हणाले हो की मला हे मान्य नाही, म्हणजे वशीकरणाचा भाग येतो. वशीकरण म्हणजे ब्लॅक मॅजिक, हे सुद्धा सर्रास वापरलं जातं. आता एक केस हल्लीच मी हँडल केली. ब्राह्मण घरातली मुलगी दापोलीतली पळून गेली होती. तिला परत आणलं कार्यकर्त्यांनी, तिचं काउन्सिलिंग केलं, परत तिचं डोकं सटकलं म्हणून परत एकदा गेलो मी तिच्या घरी. त्याला कडक शब्दात समजावलं आणि तिला सांगितलं आता नेमून दिलेली उपासना करायची. तिच्या आत्याला सांगितलं दृष्ट काढायची, नामजप करायचा, गोमूत्र प्राशन करायचं, रामरक्षा वडवानो स्तोत्र ऐकायचं आणि स्वामींची भक्त होती सुदैवाने, स्वामींचं नामस्मरण करायचं. आता हे सांगितलं तिच्या आत्याला आणि तिला की हे करताना त्रास होणार, नक्की त्रास होणार.
पण म्हणून बंद करायचं नाही. मी सकाळी सांगून आलो, संध्याकाळी तिच्या आत्याचा फोन आला की तिला स्वामींचं नामस्मरण करायला बसले आणि घुसमटल्यासारखं व्हायला लागलं. म्हटलं काय नाही, ठीक आहे, कापराचा वास घ्यायला सांगा, प्रार्थना करा, ठीक होईल, काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला. आता हे वशीकरण काय असतं, त्याचा प्रभाव कसा असू शकतो बघा. दुसऱ्या दिवशी तिच्या आत्याचा सकाळी सकाळी फोन आला. अहो काका म्हणाली रात्री 1 वाजता उठली ती आणि खिडकीच्या दिशेने हात करून म्हणते अजानचा आवाज येतोय, नमाजाचा ओरडतात, बांध देतात, त्याचा आवाज येतोय आणि भरपूर माणसं जमले तिकडे बाहेरच्या बाजूला. आत्या म्हणाले अरे बाळ काही नाही आहे, रात्रीचे 1 वाजले, 1 वाजता कुठले अजान वगैरे होत नाही, कोणी नाही आहे तिथे. हा असतो वशीकरणाचा परिणाम. त्याच्यानंतर म्हटलं हे चालू ठेवा, बिलकुल थांबू नका. 1-2 वेळा जास्त त्रास झाला, पण नंतर आता ओके. पुढे काय होईल माहीत नाही, आपलं कर्तव्य म्हणून कर्म करायचं, हा भाग वशीकरणाचा असतो. त्यामुळे आपल्या मुलींना सांगून ठेवा की काही गोष्टी आहेत ती पथ्य पाळायला पाहिजेत. आपल्या वया, आपले मोबाईल नंबर देऊ नका, यांच्याबरोबर जेवायला, खायला, प्यायला जाऊ नका. वशीकरणाचा भाग झाला फार त्रासदायक असतो त्याच्यातनं बाहेर पडणं. त्याच्यानंतर आपल्या मुलांवर संस्कार होणं महत्त्वाचं आहे, धर्माचे संस्कार. मगापासून मी जे काही बडबड केली, पहिला भाग सांगितला तो श्रद्धा जागरण होणं, पालकांचं तरी होणं, कारण मुलं कमी आहेत तशी. आपला धर्माचं श्रेष्ठत्व, आपली संस्कृती, हे सगळं आपण जोपासायला हवं. कारण दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की आमच्या हिंदू धर्मामध्ये डायव्हर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. सर्वांना मान्य आहे, प्रत्येक घरात काही ना केसेस घडत आहेत. ह्याचं कारण म्हणजे ह्या संस्कृतीपासून आपण हळूहळू दूर चाललेलो आहे. त्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्हाला चुकीच्या वाटतात, ज्या चुकीच्या आहेत त्या बरोबर वाटतात, कारण आम्ही आंगल्याला गेलेलो आहे. आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतोय, त्याचे दुष्परिणाम सगळे आहेत. आमच्याकडची कुटुंब व्यवस्था ही पार मोडीत निघायला लागलेली, त्याचे सगळे दुष्परिणाम आहेत. आमची तरुण पिढी लग्न करायला मागत नाही, लग्न झालं तर मूल व्हायला देत नाही, मूल झालं तर एकच व्हावं अशी इच्छा असते. दुसरीकडे पॉप्युलेशन जे वाढत आहे, उद्या जर व्यस्त प्रमाण झालं तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहे. त्यामुळे लौज्याचा विषय हा आम्ही थोडक्यात मांडला. ह्याच्यावरच अर्धा पाऊण तास बोलता येऊ शकतं, पण ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणाला काही शंका असतील, काय पटलं नसेल तरी नंतर आपण चर्चा ऑफिसमध्ये करू शकतो पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर. आता एक तरुण पिढीसाठी एक विषय आहे, आवर्जून मला मांडावंसं वाटतं, कारण मी अभ्यास केला त्या गोष्टींचा. जनरेशन झेड, जेन झी नावाची गोष्ट, म्हणजे हल्ली एक खूप कौतुक केलं जातं त्याचं. इथे वयवर्ष 14 ते 29 किती जण आहेत जरा हात वर करा. 14 ते 29. 14-29, अच्छा, खूपच कमी आहे. तर त्यांना ज्यांची वय 14 ते 29 आहे त्यांना जनरेशन झेड म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांना अल्फा म्हटलं जातं. आता हा जो कन्सेप्ट हा फॉरेनचा आहे, आपल्याकडचं तत्वज्ञान नाही आहे. आता जे जेनजीनी गोंधळ घातला जंतर मंतरला, ते खरोखरच विद्यार्थी होते का? कोणाला वाटतं हे आंदोलन खरोखरच आंदोलन होतं जे विद्यार्थ्यांच्या हितासाठी होतं? पटतंय तुम्हाला? जे काय टीव्हीवर आपण बघितलं, खरोखर आंदोलन असं वाटतं तुम्हाला की हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेलं होतं? नाही ना. गंमत म्हणजे अशी आहे की जे दाखवलं जातं हे नरेटिव्ह सेटिंग म्हणतात त्याला, विमर्श तयार करायचा, ह्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. मी कुठल्याही पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही, मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, हिंदुत्ववादी विचारांचा माणूस आहे. जे काही हिंदुत्वासाठी कोण करतात ते सगळे माझे आहेत, जे हिंदुत्वाच्या विरोधात आहेत ते माझे विरोधक आहेत, बरं हिंदू धर्मी असतील तरी. तर हे झेनजीचं जे आहे हे कसं पिकवलं गेलं बघा. चीफ जस्टिस ऑफ इंडियाने एक शब्द वापरला, कॉक्रोचेस. तो काय सर्व तरुणांसाठी नव्हता. त्यांचं वक्तव्य माझ्याकडे रेकॉर्डेड आहे. तो जनरल असा ह्याच्यामध्ये वापरला होता, ही जी काही तरुण पिढी बेरोजगार राहते, नको त्या मार्गाने जाते, ती देशाला त्रासदायक होते, अशा उल्लेख त्यांना सांगायचं होतं. तो बरोबर कॉक्रोच शब्द पकडून
त्याच्यावर नरेटिव्ह म्हणजे विमर्श म्हणजे विचार सेट केला गेला आणि त्याच्यावर नाव घेतो त्याचं CJP कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली. अभिजित दिपके त्याचं संस्थापक. आता जेव्हा ते इंस्टाग्रामवर त्यांचं CJPचं हे झालं तेव्हा काही दिवसातच लाखोनी त्याचे मेंबर झाले. त्यातले 70% मेंबर्स हे पाकिस्तान, बांगलादेश आणि बाहेरच्या देशातले होते. आणि मीडियाने असं दाखवलं की हे तरुणांचं एक काहीतरी येतं. नीटचे पेपर लीक झाले, कुठलाही पेपर लीक झालं त्याच्याबद्दल समर्थन नाही, कुठलंही मी समर्थन करत नाही. कडक कारवाई व्हायलाच हवी, कडक कायदे व्हायलाच हवे, त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण हे आंदोलन कशासाठी निर्माण केलेलं होतं तर हे आंदोलन स्पष्टपणे राष्ट्रद्रोही आंदोलन होतं. आता तुम्ही म्हणाला राष्ट्रद्रोही आंदोलन असं कसं तुम्ही म्हणता, तरुण होते त्याच्यात, तरुण फार थोडे होते आणि याच्यामध्ये राजकारण शोषलेलं होतं. कारण हा अभिजित दिपकेचा जो ग्रुप आहे, मी स्पष्टपणे बोलतो, हा आप पक्षाचे कार्यकर्ते होते, या आहेतच ते. अगदी 24-25ला असो आहे अभिजित दिपके आणि त्याच्या बरोबरच्यांनी आपचा प्रचार गोवामध्ये केला होता. त्यामुळे हे राजनैतिक आंदोलन होतं. आता ह्याच्या मागचा जो हेतू आहे हा फक्त आपल्याकडच्या राजकीय पक्षांचा हेतू नाही आहे. त्याच्यात ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगतो. फार मागच्या गोष्टी नाही घेत, पण CIA तुम्हाला जर माहीत असेल, अमेरिकन CIA सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ऑफ अमेरिका, ही एजन्सी जी आहे ती बरीच वर्ष आहे. त्यांनी आपल्या देशात घातपात केलेले आहे, आपल्या देशात भूमी भावानं त्यांनीच मारलेलं आहे, आपल्या देशात विक्रम साराभाई त्यांनीच मारलेलं आहे, आपल्या देशात पंतप्रधान 2 लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्या हत्येमध्ये त्यांचा हात होता. वरकरणी कोणतरी वेगळे तुम्हाला दिसत असतील, पण ह्याच्या मागे आता याचा हेतू काय असतो. अमेरिकेची जी CIA यंत्रणा आहे, नीट विषय हे असं CIA काम करतं. कुठलं काय चाललं असेल तिकडे डिस्टर्ब करणं, देशात वातावरण बिघडवणं, हे असंच कार्य आहे अमेरिकेची सुद्धा. तर ही CIA यंत्रणा जे काही दशकं सुरू आहे त्यांचं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, अल्बेनिया नावाचा एक देश आहे, अल्बेनिया. कोणाला नाव माहिती आहे त्याचं? अल्बेनिया छोटासा देश आहे एकदम. त्या देशातली जी राजसत्ता होती, जे राज्यकर्ते होते, ते अमेरिकेच्या बाजूचे नव्हते. म्हणून त्यांचा डोनाल्ड लू नावाचा एक राजनैतिक अधिकारी, जो भारतात सुद्धा बऱ्याच वेळेला येऊन गेलेला आहे, त्यांनी तिकडची सत्ता पालटली. त्यांनी स्वतः नाही पालटली, तिकडच्या माणसांना, यंत्रणेला, जे विरोधी पक्ष आहेत, जे अँटी नॅशनल्स आहेत, राष्ट्रविरोधी शक्ती आहेत, त्यांना एकत्र करून त्या अल्बेनियाचं झालं कार्यक्रम. त्याच्यानंतर नेपाळमध्ये झालं, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचं कौतुक काय सांगितलं की तरुणाईने केलेला बदल आहे तो, जनरेशन झेडचं आंदोलन. नेपाळमधनं झालं, बांगलादेशमध्ये झालं. बांगलादेशमध्ये झाल्यानंतर बांगलादेशातल्या हिंदूंची परिस्थिती अतिशय बिकट आहे. आधी होती, आता तर आणखीन बिकट झालेली आहे. तर तुम्हाला गंमत वाटेल, हे झेंडीचं आंदोलन खरं राष्ट्रप्रेमी असायला होतं. बांगलादेशची अर्थव्यवस्था जी काय होती आधीची, शेख हसीनाच्या काळात, मी काय शेख हसीनाचा समर्थक नाही आहे, पण शेख हसीना जेव्हा पंतप्रधान होती तेव्हा त्यांची GDP चांगली होती, तिथे मोठी टेक्स्टाईल इंडस्ट्री होती, ती आता मोडीत निघालेली आहे. बांगलादेश नेपाळ सकट भिकेला लागलेला आहे. आणि यांच्या घोषणा त्या जंतर मंतरवरच्या आंदोलनात ह्या होत्या की नेपाळ आणि बांगलादेश बनवायचं. तुम्हाला मान्य आहे का? सरकार कुठलंही असो की आपला देश बांगलादेश आणि नेपाळसारखं भिकेला लागावा? हे षडयंत्र असतं. अर्थव्यवस्था तुमची जर ढासळली तर खायचे प्यायचे वांदे होतात. समाज अराजक जर पसरलं तर मी भले महालात राहणार असो, माझ्यापर्यंत स्वतः आग पोचणार आहे. आता हे CIA का करतंय? आता तुम्ही म्हणाल मी एखाद्या सरकारचं समर्थन करतोय, असं नाही. हे कागदावरच्या ज्या गोष्टी आहेत, भारताची अर्थव्यवस्था ही 4 नंबरची मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. संरक्षणाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होत चाललेलो आहोत. आपली शस्त्रास्त्रांची ताकद ऑपरेशन सिंदूरमध्ये दिसली, त्याच्यामध्ये आपण एका सकट 4 देशांना ठोकलेलं आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये एका वेळेला 4 देशांना भारताच्या सैन्याने ठोकलेलं आहे. पहिला म्हणजे पाकिस्तान, जो दृश्य आहे. दुसरा म्हणजे टर्की, त्यांची ड्रोन्स आलेली होती. तिसरा म्हणजे अमेरिका आणि चौथा म्हणजे चायना. हे जे भारताचं जे संरक्षण यंत्रणेमधलं वर्चस्व वाढत चाललं आहे. कारण आता आपण शस्त्र बाहेर पाठवतोय. पूर्वी नुसतंच घेत होतो, विकत घेत होतो. आता भरपूर शस्त्र, ड्रोन्स वगैरे आपण सुद्धा निर्यात करतोय. हे नको आहे अमेरिकेसकट यंत्रणेला. तुम्ही मेक इंडियाच्या अंतर्गत चांगल्या गोष्टी बघितल्या. रेल्वेच्या मध्ये रेल्वेमधला बदल तुम्ही बघितला असेल. रेल्वेमधला बदल या अशा कित्येक गोष्टी आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो ह्या आंदोलनाला कारणीभूत झाला, तो काही जणांना माहीत असेल की व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरला वगैरे येतं. FCRA कायदा, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. हा कायदा UPAच्या काळापासून NDAच्या काळापर्यंत आलेला आहे. फक्त आता तो आणखीन कडक करत आणलेला आहे. आपल्याकडे NGOs असतात, स्वयंसेवी संघटना. या स्वयंसेवी संघटनेला NGOला कशासाठी काम करतात? NGOs जे आहेत, सगळ्याच NGOs नाही, मॅक्झिमम NGOs ह्या काम करतात 2 गोष्टीसाठी. भारतामध्ये जी काही विकासाची कामं होत असतील, म्हणजे धरण बनत असेल, कुठला आणखीन रेल्वे यंत्रणा टाकत असेल, किंवा आणखीन गावाचा विकास होणारी काही कार्यक्रम सरकार राबवत असेल, तर ते होऊ नये. कारण त्याच्यातनं भारताचा विकास साधला जाणार होता. जसं नर्मदा जो प्रोजेक्ट होता, मेधा पाटकरनी त्याला विरोध केला होता. मेधा पाटकर हे बावली होती त्याच्यामधली, NGO मधली, जे मॅगसेस अवॉर्ड मिळालेले. मॅगसेसवाले सगळे अमेरिकेच्या हस्तक असतात. तर तो हे करणं हा एक भाग झाला. दुसरा तेवढाच महत्त्वाचा भाग म्हणजे प्रचंड पैसा येतो, अब्जावधी रुपये येतात. धर्मांतरासाठी हा पैसा वापरला जातो. ख्रिस्ती धर्मांतर विशेष करून आणि इस्लामचं सुद्धा, ह्याच्यासाठी हा पैसा येतो. आता हा जो कायदा कडक झालेला आहे, म्हणजे आता तो JPC कमिटीकडे गेलेला आहे, पण त्याचा विरोध सगळ्यांनीच केला, सगळं विरोधी पक्ष. आता हा कायदा जर पारित झाला तर गव्हर्नमेंटने आधीही सांगितलेलं होतं की तुमचं जे काय अकाउंट आहे नीट समजून घ्या. विषय एज्युकेटेड क्लास, तरुण पिढीने नीट समजून घ्या त्यातलं काय गोम आहे ती. जो काय NGO साठी पैसा येणार आहे त्याचं अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्लीच्या शाखेमध्येच उघडलं गेलं पाहिजे. हा पहिला आहे. तो पैसा आल्यानंतर त्याचा पै न पै कुठे खर्च केला जातो ह्याचा हिशोब आम्हाला पाहिजे. जर तुम्ही लहान मुलांना अन्न देण्यासाठी असेल, शाळा चालू करण्यासाठी असेल, तर तशासाठीच खर्च केला पाहिजे. आणि तो कसा खर्च केला हे आम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे, त्याचं अकाउंटिंग व्हायला पाहिजे वर्षाअखेरी. ते जर समजा नाही झालं तर तुमचं जे लायसन आहे ते कॅन्सल होणार आहे. लायसन जर कॅन्सल झालं तर तुमची जी काय प्रॉपर्टी आहे ती सर्व सरकार जमा होणार आहे. आता तुम्हाला ख्रिस्ती धर्मांतर हा वेगळा विषय आहे. ख्रिस्ती हेच करतात, ते फक्त गोड बोलून पैसे देऊन करतात. कॅथोलिक जी चर्चेस आहेत त्यांचे बिशप, त्यांचे फादर, त्यांचे अमित शहाना जाऊन भेटले होते की हा कायदा नको. आता त्यांना कायदा का नको? तुम्ही जर खरोखरच सोशल वर्क करताय ना, तुम्हाला भीती कशासाठी? भीती यासाठी आहे, याच्यावर अडकलो तर सगळी प्रॉपर्टी, चर्चची जमीन भरपूर आहे, वक्ती जमीन आहे तशी चर्चची जमीन सुद्धा भरपूर आहे. यांचे मोठमोठ्या जागा आहेत, मोठे बांधलेली बांधकामं आहेत, ती सगळी सरकार जमा झाली. यांची दुकान चालणार कशी? आता अजून एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तरुण पिढी लक्षात ठेवा, चर्चा करताना हे मुद्दे मांडले गेले पाहिजेत. कायदा होणार आहे कुठे? भारतामध्ये. पोटात कोणाला दुखायला लागलं? अमेरिकेला. त्यासाठी विरोधी पक्ष जे आहेत, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन, परस्पर विरोधी पार्टीज आहेत त्या, इथे जसे विरोधी पक्ष असतात ते दोन्ही पक्ष एकत्र आलेले आणि त्यांची चर्चा चाललेली की भारतातला हा कायदा व्हायला नको. अरे तुम्हाला तुमचा प्रश्न कुठे आहे? भारतात कायदा होतोय तर तुम्हाला तुमच्या पोटात कशाला दुखतंय? कारण भरपूर पैसा आहे. इव्हेंजलिस्ट चर्च असेल,
त्रिमूर्ती फाउंडेशन, हे मधले इकडून हाकलून दिलेले आहेत ते ग्रीन पीस फाउंडेशन, भरपूर आहेत. अशा ज्या आहेत त्यांची दुकानं बंद होणार आहेत. धर्मांतर करता येणार नाही, यासाठी ह्यांचा विरोध. मग आता अमेरिका थेट येऊन तुमच्या देशात गोंधळ घालू शकत नाही, त्यासाठी हे माध्यमं निवडली जातात. आता आणखीन पुरावे देतो, या गोष्टीचा भरपूर अभ्यास केला आहे. तरुण पिढीने लक्षात ठेवा, मार्च महिन्यामध्ये अमेरिकेतला एक व्यक्ती पकडला गेला. त्याचं नाव काहीतरी मॅथ्यू वॅनडेन काहीतरी आहे. त्याच्या जोडीला 6 युक्रेनियन नागरिक अवैधरित्या भारतामध्ये काम करताना सापडले. आता मॅथ्यू वॅनडेन जो आहे त्याचं कार्य काय आहे, ते एका देशातली जे सरकार आहे ते उलटून टाकायचं, यासाठी तो सिरियामध्ये सुद्धा होता. त्याच्या जोडीला हे जे 6 युक्रेनियन होते ते ड्रोन एक्सपर्ट होते. आपला नॉर्थ ईस्ट जो भाग आहे, पूर्वेकडचा भाग, उत्तर पूर्वेकडचा भाग, तिथे कार्यरत होते, मणिपूर, मेघालय वगैरे. तर तिथे अराजक पसरून अमेरिकेला तिथे एक राज्य बनवायचं, ख्रिस्ती राज्य, ज्याच्यामध्ये बांगलादेशचा भाग, ब्रह्मदेशचा भाग आणि भारताचा भाग असं मिळून एक ख्रिस्ती राज्य बनवायचं, जेणेकरून भारतावर आणि चायनावर लक्ष ठेवता येईल. असं हे अमेरिकन सील कमांडोचा एक विदाउट डॉक्युमेंट पकडला गेला. बँगलोरमधनं एक अमेरिकन नागरिक पकडला गेला, त्याच्याकडे हजारो डेबिट कार्ड्स होते. नाव कोणाचं होतं? संतोष कुमार. संतोष कुमारच्या नावाने ते डेबिट कार्ड होते आणि ते डेबिट कार्डचं त्यांनी बायफर्गेशन करून सेट बनवले होते. नॉर्थ ईस्ट 1, नॉर्थ ईस्ट 2, नॉर्थ ईस्ट 3, म्हणजे त्या पूर्वेकडच्या भागात हे कार्ड वापरून तिथे राष्ट्रविघातक कृत्य करायचे. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या, ह्या आंदोलनाला कारणीभूत होत्या. FCRA कायदा ज्या अधिवेशनामध्ये पास व्हायचा होता, त्याच्यासाठी कॉक्रोच हा शब्द पकडून न्यायाधीशांचा हे आंदोलन उभं केलं गेलं आणि हा सगळा गोंधळ घातला गेला. ह्याच्यामधलं मुली जे काय बोलल्या ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. कुठल्या पालकांना आवडेल की असं बोललं गेलं? तर एक काहीतरी ती मुलगी म्हणली, मोदी 13वी आहे काहीतरी असं. कुठल्या बापाला आवडेल? माझी मुलगी सांगते, बापा तुझं 13वा घालते मी, जेवायला आहे म्हणून तुझ्या 13व्याला. हे संस्कार नाही, हे तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून एक पुरावा तुम्हाला देतो. फेस रिकग्निशन केलं गेलं. हे जे काय 20 तारखेचं मोठे भरपूर जण जमले होते. फेस रिकग्निशन म्हणजे चेहरा ओळख केली गेली ड्रोनच्या फोटोग्राफी वापरून. त्याच्यात 2800 गुंड होते. गुंड बिहार, UP, दिल्ली आजूबाजूच्या देशात 2800 गुंड. क्रिमिनल रेकॉर्ड, मर्डर, रेप, मोठमोठे घातपाताची कृत्य. त्यामुळे आंदोलन तरुणांचं नव्हतं. आमची तरुणाई एवढी फुकट गेलेली नाही आहे. काही जण त्याच्यात आहेत. ह्याच्यामुळे डावी विचारसरणी होती. डावी विचारसरणी होते डफलीवाले. कुठे झालं की डफलीवाले येईल, जेविनीवाले. जेविनीचं बघितलं ना, भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, आणि हमें चाहिए आझादी. त्यांना खरंच आझाद करायला पाहिजे, खरंच आझाद केला पाहिजे. या देशातनं त्यांना आझाद करून पाकिस्तानमध्ये पाठवायला हवं, म्हणजे त्यांना स्वातंत्र्य काय ते कळेल. इथून जे काही मुसलमान गेले होते ना पाकिस्तानमध्ये, त्यांना ट्रीटमेंट हे कनिष्ठ ट्रीटमेंट दिली जाते. त्यातले काही परत आलेले हे आझादी मागतायत. असली ही माणसं होती, त्याच्यामध्ये राजकीय पक्षांची माणसं होती. त्यामुळे हे अँटी नॅशनल आणि राजकीय आंदोलन होतं. हे कृपया तरुण पिढीने समजावून घ्यायला हवं की हे माझा एक नात्यातला माझ्या मेवण्याचा मुलगा सुद्धा आला होता मध्ये. तर हे आंदोलन चाललेलं त्याला. त्याला विचारलं, काय तू झेंजी? हो झेंजी आहे म्हटलं. असं मी हे सगळं त्याला सांगितलं. पुढच्या वेळेला आलं त्याला विचारलं, काय आता काय डोक्यातलं? नाही, भयानक आहे, भयानक. ह्या गोष्टी आपल्या तरुण पिढीला सांगा, घरातल्यांना सांगा. अशी आंदोलनं या येणाऱ्या काळात होत जाणार. राजसत्ता उलथून टाकून आपल्याला हवं असलेलं सरकार तिकडे बसवायचं, असं अमेरिकेचा डाव हा नेहमीच असतो. हे त्याच्या मागचं षडयंत्र आहे. तर एवढा सगळा विषय झाला. काही गोष्टी मी टाळतो आता बोलायच्या. आता आम्ही हिंदू म्हणून काय करायला पाहिजे? आता हा एक छोटासा प्रयत्न आयोजकांनी केला, तो वारंवार एक येऊ शकतो हे बघितलं पाहिजे. वेगवेगळ्या संप्रदायांतर्फे, संघटनातर्फे जे काही कार्यक्रम केले जातात हिंदू धर्माचे निगडीत,
त्या कार्यक्रमात आपण आपली उपस्थिती अवश्य लावावी, त्यांना मदत करावी. मदत नाही केली तर श्रोता म्हणून तरी अवश्य जावं. दुसरी एक गोष्ट, आमच्या गावातली मंदिरं जी आहेत ती फक्त उत्सवाच्या वेळेला जास्त वापरली जातात. प्रत्येक वाडीतलं एक तरी मोठं मंदिर जे असतं, आपल्या वाडीत हा प्रयोग सुरू करा. जो काय वार आहे, तर शंकराचं मंदिर असेल, सोमवारचं असेल, गणपतीचं असेल, मंगळवारी, एक दिवशी संध्याकाळी 7-8 जी काय वेळ असेल, आरतीसाठी त्या वाडीतल्या सर्व लोकांनी एकत्रित यावं, आरत्या म्हणाव्या, व्यवस्थित आवाजात, आरडाओरडा करून नाही. तर येई हो विठ्ठलाला तर प्रत्येकजण माझा आवाज किती वर जातो असं करत असतो, तसं ना, सुरात म्हणाव्या आरत्या, आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटं चर्चा करावी आणि घरी जावं. आपल्या वाडीमध्ये, आपल्या गावामध्ये काय घडतंय हिंदूंच्या विरोधात ह्यासाठी. तर काम देताना आपल्याच लोकांना काम द्यावं. हे काय, बांगलादेशी मुसलमान येतात, हे राष्ट्रविरोधी कारवायामध्ये असतात, आपल्या हिंदूंनाच कामं द्यावी. पण आम्ही ज्यांना काम देतो त्यांची एक पद्धत असते. कोकणामध्ये फार वाईट आहे, म्हणजे एक कोकणी म्हण आहे, कोकणचा प्रॉब्लेम असा, माणसात काम नाही आणि कामात माणूस नाही. माणसाला कामं नाही आहेत आणि कामाला माणसं मिळत नाही. कधी विचारलं, त्यांना अनुभव असेल, म्हणजे व्यावसायिक आहेत त्यांना चांगला अनुभव आहे. अरे येतो ना, आता काय बोलू नका, 2 दिवसांनी येतो. हां, आणि हे दुसऱ्यांना बोलवतं येतात. त्यामुळे आमच्या लोकांना तयार करा, काम करायला प्रवृत्त करा. जेवढा इंटरेस्ट जातीच्या पक्षाच्या कामात होतो तेवढा इंटरेस्ट स्वतःच्या पोट भरण्यासाठी होऊ दे, तरच आमची माणसं तुम्हाला बोलवतील. मध्ये एकदा हरण्याला आमच्या इथे गडबड झाली, हिंदू मुस्लिममध्ये झालं, त्यावेळेला तिकडची बैठक घ्यायला गेलो होतो. तिकडे हा विषय एकाने काढला, काय काका ते आता आपल्या माणसांना कामं मिळायला पाहिजे. म्हटलं बरोबर आहे, पण आमच्या माणसांना कामं करायला तयार कोण करणार. म्हटलं तुमच्या इकडे AC रिपेअर करणारे कोण आहे. नाही, आमच्याकडे आहेत, हिंदू आहेत. म्हटलं बोलवल्या येतात का. ज्यांनी हा प्रश्न केला म्हणतो 4 दिवस झाले बोलवतोय, अजून आलेलं नाही. ही परिस्थिती आहे आमची, करणार काय. त्यामुळे कामाला प्रवृत्त करा आमच्या लोकांना, कामं भरपूर करा. मग नंतर हा उतरा, तो तसा, ह्याच्यावर काय अर्थ नाही. पोटात काय असेल तर पक्षासाठी, जातीसाठी आणि संप्रदायासाठी काम करणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. महिला ज्या आहेत किंवा ज्या घेऊ शकतात, बालसंस्कार वर्ग, संस्कार वर्ग असं घ्या. काळाची गरज झालेली आहे. मगाशी यांनी मुद्दा मांडला, त्यांनी मांडला, मोबाईलचा वापर अति झालेला आहे. त्याच्यापासून बाहेर काढून मुलांना, आणि त्याच्याशी मला एक व्यक्ती म्हणाली की संस्कार वर्ग काका मुलांसाठी नाही, सर्वांसाठी संस्कार वर्ग सुरू करायला पाहिजे. आणि खरोखरच गोष्टी अशा सत्य गोष्ट नाही. कारण एक डायव्हर्सची केस आलेली आहे. त्यामुळे डायव्हर्स कशासाठी होतोय तर बायको नवऱ्याला सांगते की आपण आपली रील बनवूया म्हणून, आणि नवरा म्हणतो रील बनवायची नाही, त्याच्यावरनं भांडण होऊन डायव्हर्सपर्यंत गेलं. ही संस्कृतीपासून आपण लांब जातो, त्याचे सगळे दुष्परिणाम. बांगलादेशींना कामाला शक्यतो ठेवू नका. समाज विघातक शक्ती ज्या आहेत प्रत्येकाच्या आजूबाजूला असतात, कुठल्याही धर्माचा असो. जर तुम्हाला कळलं तर सुरक्षा यंत्रणेला माहिती द्या आणि जो काही कार्यक्रम व्हायचा तो करू द्या. म्हणजे मुद्दा स्पष्ट व्हायला उदाहरण देतो. ऑपरेशन चाचाजी म्हणून एक ऑपरेशन रॉ, आपली जी गुप्तचर यंत्रणा आहे, त्यांनी नेपाळ बॉर्डरला सिलिगुडी कॉरिडॉरच्या बाजूला एक ऑपरेशन 24-25 मध्ये केलं. घडलेली घटना आहे. गोष्ट अशी होती की एक होम मिनिस्टर, गृह मंत्रालयाचा एक मोठा अधिकारी तिकडे 4 व्हीलरने जात होता. तो रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता. रस्ता खराब होता, ब्लॉक झाला होता. तिथून भारतातनं नेपाळमध्ये जाण्याचा रस्ता होता. तर पूर्ण ट्रॅफिक पूर्ण बंद झाली होती, ब्लॉक. तो माणूस खाली उतरला. जवळ एक चहावाला होता, गाडीवाला चहावाला. त्याच्याकडे तो गेला, त्यांनी चहा मागितला आणि मग असं सहज गप्पा मारत होता. आपण तो असंच काम करायला पाहिजे, हे उदाहरण सांगितल्यावर कळेल तुम्हाला. तर तो म्हणाला हे नेहमीचंच आहे, रस्ता खराब आहे, तिथे ट्रॅफिक जाम होतं. पण त्याने आणखीन एक माहिती त्या माणसाला दिली. त्याला माहीत नव्हता हा माणूस गृह मंत्रालयातला मोठा अधिकारी आहे. तो म्हणाला हे इथून नेपाळ बॉर्डरमधनं काही संशयास्पद असलेली वाहनं येतात, ट्रक, मोठमोठे ट्रक. त्यात म्हणाले काय असतं माहीत नाही, पण काहीतरी गडबड वाटते मला.
एवढं तो बोलला. त्याला माहीत नव्हता हा कोण आहे. ह्यांनी सुद्धा काय सांगितलं नाही. तो अधिकारी गेला. काही दिवसांनी एक माणूस त्या चाचाजीकडे आला. म्हणाले, हे रोडचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे, हे रोडचं काम मी करणार आहे, तर आता मी इथेच राहणार आहे जवळ. हा होता रॉचा अधिकारी. त्यांनी त्या चाचाजीशी मैत्री बनवली, त्याच्याकडनं सगळी माहिती घेतली, त्याचा विश्वास संपादन केला. विश्वास संपादन केल्यानंतर त्याला एक दिवशी विचारलं त्यांनी, देश के लिए काम करेगा क्या? तो म्हणाला, हो कर. त्यांनी सांगितलं, तुला कुठलीही संशयास्पद गोष्ट वाटली तर एका कागदावर माहिती लिहायची, जवळ एक मंदिर आहे, त्या मंदिराचं पेटीमध्ये ती टाकायची, पुढचं काय ते आम्ही बघतो. असं चाललेलं त्यांचं. एक दिवस एक ट्रक आला, 3 जण होते. हा चहा घेऊन गेला, त्याला संशयास्पद वाटलं, पण कोण काय बोलत नव्हते. त्यांनी ती माहिती टाकली. लगेच दुसऱ्या दिवशी एक ट्रक आला, त्याच्यामध्ये 3 जण होते, भरपूर सामान होतं, आणि एक फोनवर त्यावेळेला मात्र बोलत होता, दुल्हन की बारात सजी है, शादी का सामान पहुंचा दिया जाएगा. कोड भाषेत बोलला. आणि ते लिहून टाकलं त्यांनी. दुसऱ्या दिवशी मणिपूर त्या बेल्टमध्ये सुरक्षा यंत्रणेने धाडी टाकल्या आणि पाकिस्तानमधनं आलेली स्फोटकं, बंदुका, बॉम्ब हे सगळे पकडले गेले. हे 24-25 चाललं, झटपट झालं नाही. ही सतर्कता आपण सुद्धा बाळगायला हवी की आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपण काय सगळं करू शकत नाही, ते आपण असं काहीतरी करायला पाहिजे. सर्व समाजातले ज्ञाती बांधव कसे एकत्र येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे चिपळूणला विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाने काही पूजा घातल्या होत्या सत्यनारायणाच्या वेगवेगळ्या. आता दापोलीमध्ये आम्ही 29 ऑगस्टला 51 सत्यनारायणाच्या पूजा आयोजित केलेल्या आहेत. जेवढ्या ज्ञाती आहेत, जेवढ्या आम्हाला ज्ञात आहेत, भरपूर ज्ञाती आहेत, त्या कार्यामध्ये पडल्यावर असं कळलं, अरे म्हटलं एवढ्या जाती आहेत आपल्याकडे. आणि त्यांच्या घरी निमंत्रणात गेल्यावर त्यांना असं बरं वाटलं की कोणतरी आपल्याला भेटायला आलं म्हणून समाजातून. असा दापोलीमध्ये आयोजित केलेलं आहे. तुम्ही काय करू शकता ते तुम्ही ठरवा. वेगळ्या ज्ञातीला एकत्र आणा. हिंदू सारा एक हे काहीतरी कुठेतरी रुजलं पाहिजे. त्या दृष्टीने ह्या गोष्टी करू शकता. तर माझा विषय मी इथे थांबवतो. ज्या कोणाला असं वाटतं काहीतरी चर्चा करावी, काही गोष्टी पटल्या नाहीत, मी चुकीच्या सांगितल्या असतील तर नंतर कार्यालयात आणून बसू, तिथे आपण चर्चा करू शकतो. हा एक कार्यक्रम झाला. जनरली असं होतं की आपल्याकडे वक्ता बोलतो, तो घरी जाऊन झोपतो, सकाळी येऊन त्याच्या कामाला लागतो. श्रोते असतात, ते सुद्धा घरी जाऊन झोपतात. सगळ्या दोघांच्या बॅटऱ्या डिस्चार्ज होतात. कुठेतरी इश्यू झाला, गडबड झाली की जागे होतात, किंवा कार्यक्रम असं झालेला. असं नाही, वारंवार आपण या गोष्टी करायला पाहिजेत. तर आयोजकांना मी धन्यवाद, तुम्हाला सुद्धा धन्यवाद की शांत चित्ताने तुम्ही हा विषय ऐकून घेतला. माझी भाषाशैली आक्रमक नाही आहे, प्रबोधनात्मक आहे. काही गोष्टी मांडायच्या होत्या त्या मांडल्या. माझ्या वाणीला मी विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी.